एव्हरी ॲक्शन हॅज अ इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्यावर काही गोष्टी अचानक येतात, आनंद किंवा वेदना किंवा दुःख, जणू आपणच काहीतरी केलं होतं आणि ते परत येत आहे. हा योगायोग नसतो, हे युनिव्हर्सचं एक पॉवरफुल प्रिन्सिपल असतं. एव्हरी ॲक्शन हॅज अन इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. न्यूटनचा तिसरा नियम सांगतो, प्रत्येक क्रियेला समान आणि उलट प्रतिक्रिया असते. आपण जर कुणाला इंटेन्शनली दुखवलं तर ते दुःख काही ना काही स्वरूपात आपल्यापर्यंत येतंच. कधी शब्दामधून, कधी परिस्थितीमधून, कधी दुःखामधून. आणि जर आपण कोणाला आशा, हेल्प, होप्स आणि प्रेम आणि मदत केली तर ते सुद्धा परत येणारच. हिंदू धर्मात याला कर्माचा सिद्धांत म्हणतात. बौद्ध धर्मात कॉज अँड इफेक्ट. वेस्टर्न वर्ल्डमध्ये व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. सांगण्याचा अर्थ काय? तुमच्या कृती तुमचं भविष्य घडवतात. आपल्या कृती आपलं भविष्य घडवतात. आपला ॲटिट्यूड, आपलं बोलणं, आपले विचार हे सगळं युनिव्हर्स ऐकतोय आणि परत करतोय. म्हणूनच सावध राहूया, सतर्क राहूया. बिकॉज एव्हरी ॲक्शन हॅज अन इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन.